बिहारमधील अराहामध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। मंगळवारी सकाळी शेतात पीक काढत असलेल्या कुटुंबावर आरोपींनी गोळीबार सुरू केला। त्यानंतर गोळी लागल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाला। 2 एकर जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। बिहारमध्ये अराहामध्ये 2 एकर जमिनीसाठी दोघांची हत्या करण्यात आली। सशस्त्र हल्लेखोरांनी बाप लेकाची गोळ्या झाडून हत्या केली। मृतक त्याच्या कुटुंबियांसह शेतात गव्हाचे पीक काढत होते तेव्हा ही घटना घडली। गावातील 10-12 लोक शस्त्रांसह आले। त्यांनी संपूर्ण कुटुंबावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला। या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे। ही घटना उदवंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुनीरपूर गावात घडली। 65 वर्षीय रामधर आणि त्यांचा मधला मुलगा मुकेश कुमार सिंग अशी मृतांची नावे। मृत रामधर याच्यावर याआधीच खुनाचा आरोप होता। 2 महिन्यांपूर्वी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती मिळते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। पोलीस अधिकारी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले। भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर गावामध्ये वातावरण तणावपूर्ण आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेबाबत सांगितलं जात आहे की रघुनीपूर गावात रामधर सिंहच्या गावातील काही लोकांशी 2 एकरवरून वाद सुरू होता। यापूर्वीही या जमिनीवरून खून आणि मारामारीच्या घटना घडल्या होत्या। मंगळवारी दिनांक 2 एप्रिल रोजी रामधरची पत्नी आणि मुलांसह त्यांच्या शेतात गव्हाचे पीक काढत होते। त्यानंतर गावातील 10-12 जणांनी घोळका तेथे शस्त्र घेऊन पोहोचले। त्यांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली। गोळीबारानंतर लोक इकडे तिकडे धावू लागले। यावेळी गुन्हेगारांनी झाडलेली गोळी रामधर आणि त्याचा मधला मुलगा मुकेश कुमारला लागली। यामध्ये रामधरचा जागीच मृत्यू झाला तर मुकेश कुमारला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला। मृतक व्यक्तीचा मुलगा योगेश कुमार याने सांगितले की गावातील काही लोकांसोबत त्यांचा 2 एकर जमिनीवरून वाद सुरू होता। त्याचं संपूर्ण कुटुंब शेतात गव्हाचे पीक काढत होते। यावेळी 10हून अधिक लोक शस्त्रांसह आले। त्यांनी गोळीबार सुरू केला। त्यात वडील रामधर सिंह आणि भाऊ मुकेश कुमार यांचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला।